नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण मोबाईलवरून UDICE पोर्टलमध्ये स्टुडंट मॉड्यूलमध्ये विद्यार्थी प्रोफाईल, GP, EP, FP, जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल, फॅसिलिटी प्रोफाईल ही माहिती कशी भरायची हे प्रत्यक्षपणे पाहणार आहोत. चला तर मग आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करूया. त्यामध्ये UDICE प्लस SDMS असं टाईप करून सर्च करूया. पहिल्याच टॅबवरती क्लिक करूया. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून महाराष्ट्र हे राज्य निवडूया. गो या बटनावरती क्लिक करूया. त्यानंतर आपल्या शाळेचा UDICE नंबर, त्याचा असणारा पासवर्ड, त्याबरोबरच कॅप्चा या 3 गोष्टी मेन्शन करूया. आणि या 3 गोष्टी मेन्शन झाल्यानंतर खाली असणाऱ्या निळ्या बटनावर, लॉग इन या बटनावर क्लिक करून पुढे जाऊया. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अकॅडमिक इयर 2025-26 ओपन होईल. त्याला क्लिक करूया. त्यानंतर क्लोज या बटनावर क्लिक करूया. त्यानंतर आपला जो वर्ग असेल तो वर्गाच्या समोरील त्रिकोणी बटनावर क्लिक करून आपला वर्ग निवडूया. वर्ग निवडल्यानंतर आपल्यासमोर असे दिसते, परंतु शेवटचा जो कॉलम आहे ॲक्टिव्ह, तो कॉलम दिसत नाही. त्यासाठी आपल्याला तो टॅब दाबून धरून डाव्या हाताला बाजूला ओढावा लागेल, म्हणजे शेवटचा कॉलम दिसेल ॲक्टिव्ह. त्यामध्ये फी आणि मॅनेज याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी आपल्याला दिसायला लागतील. जे विद्यार्थी आपण भरलेले नाहीत ते पूर्ण लाल रंगाने दिसत आहेत आणि जे भरलेले आहेत ते हिरव्या रंगाने दिसत आहेत. तर आता आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला निवडून त्याचा GP सिलेक्ट करूया. GP सिलेक्ट केल्यानंतर GP म्हणजेच जनरल प्रोफाईल, आपण भरलेली सर्व माहिती तिथे दिसते आपल्याला, परंतु त्यामध्ये असणारा शेवटचाच म्हणजे 4.1.20 ब्लड ग्रुप या कॉलमवर आपण क्लिक करूया आणि त्यामधील अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट यावरती क्लिक करूया. जर आपल्याकडे ब्लड ग्रुप उपलब्ध नसेल तर असेल तर टाकावा आणि सेव्ह करून पुढील पेजवरती जाऊया. सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट या बटन दाबलं की पुढील पेज म्हणजेच एनरोलमेंट पेज ओपन होईल. याही पेजवरली आपण माहिती भरलेली आहे. याही पेजवरली माहिती आपण पूर्ण भरलेली आहे. आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलं त्यावेळी ह्या पेजवरली माहिती भरलेली असल्यामुळं पुन्हा या पेजवरती सेव्ह या बटनावर आपण काय करूया, क्लिक करूया आणि सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर माहिती सेव्ह होईल. पुन्हा आपण माहिती सेव्ह झाल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढील पेजवर जाऊया. तिसरा पेज म्हणजेच फॅसिलिटी प्रोफाईल. यामध्ये 4.3.1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपण सोयीसुविधा दिलेल्या असतात त्यासाठी S म्हणायचं आहे आणि त्यामध्ये खाली फ्री टेक्स्टबुक, फ्री युनिफॉर्म याच्यावरती टिक करायचे आहे. या व्यतिरिक्त काही सोयीसुविधा दिल्या असतील तर तिथेही टिक करायचं आहे. 4.3.2 मध्ये विद्यार्थी जर दिव्यांग असेल तरच तो कॉलम उपलब्ध होईल किंवा अन्यथा तो उपलब्ध होणार नाही. 4.3.3 मध्ये जर विद्यार्थी स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी असतील विद्यार्थ्याला तर तिथं यस म्हणायचं आहे, अन्यथा तिथं नो म्हणायचं आहे. त्यानंतर 4.3.3 मध्ये जर विद्यार्थी स्पेक्ट्रम डिसऑर्डर असेल तर त्याला यस म्हणायचं आहे, तिथंही नोच म्हणायचं आहे. 4.3.5 मध्ये जर विद्यार्थी हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर असेल तर त्याला यस म्हणायचं आहे, नाहीतर तिथंही नो म्हणायचं आहे. 4.3.6 मध्ये जर विद्यार्थी जर गिफ्टेड स्टुडंट असेल तर त्याला यस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. म्हणजेच तो जर ऑलिम्पियाड, नॅशनल लेवल, स्टेट लेवलचा जर कॉम्पिटिशनमध्ये सर्टिफिकेट मिळत असेल तर त्याला यस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. त्यानंतर 4.3.8 मध्ये विद्यार्थी NCC, NSC इथंही नो म्हणायचं आहे.
त्यानंतर 4.3.9मध्ये विद्यार्थी एखादा डिव्हाइस इलेक्ट्रिक डिव्हाइस जर आपल्याकडे तो हाताळत असेल तर त्याला यस म्हणायचं आहे. शक्यतो इथं यसच म्हणायचं आहे कारण सर्व विद्यार्थी डिव्हाइस हाताळतात. 4.3.10मध्ये विद्यार्थ्याची उंची, विद्यार्थ्याचं वजन जे आहे ते उंची सेंटीमीटरमध्ये, वजन किलोग्रॅममध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या जवळची शाळा 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे का हे पाहायचं आहे. ते आपण टाकलेलंच आहे, ते येतं आहे. त्यानंतर 4.3.12मध्ये विद्यार्थ्यांचं पालकांचं शिक्षण टाकून सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. फॅसिलिटी डाटा सेव्ह सक्सेसफुली असं येईल. त्यानंतर पुढच्या पेजवर आपण ज्या तिन्ही प्रोफाईल भरल्या त्या तिन्ही प्रोफाईलमध्ये भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल. ती माहिती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. जर त्यामध्ये काही आपण भरताना चुकी झाली असेल तर पुन्हा रिटर्न जाऊन GP, EP आणि FPमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. अन्यथा आपल्याला खाली असणाऱ्या शेवटच्या बटनावर क्लिक करून हा जो डाटा आहे हा आपल्याला काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. अशा पद्धतीनं तो विद्यार्थी पूर्णपणे सबमिट होईल आणि त्याच्या समोर असणारा GP, EP आणि FP हे तिन्ही कॉलम आपल्याला निळ्या रंगात दिसतील. धन्यवाद. If you like my video, please like, share and subscribe. Thank you.